खरं तर आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की 100% विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील, यात काही शंका. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आपल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरायला आले, पण जाताना जीवाला घोर लावून गेले. कारण लातूरमधून विलासरावांचं नाव पुसण्याची त्यांची इच्छा लातूरकरांच्या भावनांना ठेच पोचवणारी ठरली. कारण विलासरावांचं लातूरशी असलेलं नातं अतूट होतं. पक्षाच्या जातीपातीच्या पलीकडचं होतं. गेली 3 दशकं विलासराव म्हणजे लातूर आणि लातूर म्हणजे विलासराव ही देशभरात ओळख बनली. लोकांची चळवळ म्हणजे काँग्रेस, इतकं विस्तारित रूप काँग्रेसला प्राप्त झालेलं आहे. अनेकांनी प्रयत्न केले काँग्रेस संपवायचे, ते संपले, काँग्रेस नाही संपली. राजकारणात चढ उतार आले तरी लातूरकरांच्या मनावर कोरलेलं विलासरावांचं नाव आजही कायम आहे. दोन्ही हात वर करून सांगतो, लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात. लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही. तर रवींद्र चव्हाण यांनी जे विधान केलंय हे राजकारण आता कुठल्या स्तरावर चाललंय हाच प्रश्न सगळ्याला पडलेला आहे. दुर्दैवी आहे, त्यांनी असं विधान करायला नको होतं. आणि लातूरची ही संस्कृती नाही आहे, किंबहुना महाराष्ट्राचीच ही संस्कृती नाही आहे. या विधानाचा मी निषेध करतो आणि त्याचा निषेध सर्वत्र होतोय अशी माझी माहिती आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसनं अतिशय आक्रमक भूमिका घेतली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी या वक्तव्याला लातूरकरांच्या अस्मितेवरचा हल्ला म्हटलं. मला वाटते रवींद्र चव्हाण सध्या त्यांच्या अंगामध्ये सत्ता भिनली आहे आणि त्यांची पार्श्वभूमीवर मी बोलणार नाही, काढली तर खूप वेगळी होईल. अरे असे भाजप येईल किंवा हे रवींद्र चव्हाण येतील जातील, यांचं नाव मिटेल, पण विलासरावांचं नाव मिटवणारी ताकद या महाराष्ट्रात पैदा झालेली नाही. विलासराव देशमुख साहेबांचं व्यक्तिमत्व, त्यांचं योगदान हे किती मोठं आहे हे निर्विवाद आहे. आणि राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी, अमित शहा आणि आता त्यांचे प्रांताध्यक्ष यांना इतका अहंकार आलेला आहे. आणि हे आता आपण ईश्वर जणू आहोत की काय असे ते वावरायला लागलेले आहेत. हे अत्यंत घातक आणि अत्यंत चुकीचं आहे आणि निंदनीय आहे. चव्हाणांचं हे वक्तव्य ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आले. लातूरचा काँग्रेसचा अभेद्य गड विलासरावांच्या नंतर ढासळला. तो पुन्हा सर करण्यासाठी जोशात निघालेल्या भाजपच्या वाटेत काटे अंथरण्याचं काम एका वक्तव्यानं केलं. त्याची जाणीव होताच रवींद्र चव्हाणांना दिलगिरी व्यक्त करावी लागली. मी विलासरावांचा जरा सुद्धा कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांच्यावरची टीका टिप्पणी काही केली नाही, परंतु तरी सुद्धा त्यांचे चिरंजीव माझे अत्यंत चांगले मित्र आहेत. त्यांच्या जर त्यामधल्या भावना दुखावल्या असतील तर मी नक्कीच त्यांची दिलगिरी मराठवाड्याची झाली पाहिजे. कारण विलासराव देशमुख एक व्यक्ती नाहीये, एक कुटुंब नाहीये. विलासराव या महाराष्ट्राची आणि त्यातल्या त्यात मराठवाड्याची अस्मिता आहे. त्यामुळे विलासरावांचं नाव मिटू असं म्हणणं जरा थोडी तरी लाज शरम वाटली पाहिजे. ठीक आहे, पक्षाविषयी बोला. निवडणुकीच्या काळात नेत्यांना जीव चालवताना शब्दांवरचं स्टेरिंग नीट सांभाळावं लागतं, नाहीतर राजकीय अपघात अटळ असतात. कारण एका शब्दानं आणि वाक्यानं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या निवडणुका फिरलेल्या आहेत, हा इतिहास आहे. विलासराव देशमुखांच्याच मामूली वक्तव्यानं त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. शरद पवारांचा काळ संपला हे फडणवीसांचं वक्तव्य त्यांना बरंच अडचणीचं ठरलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींना मणिशंकर अय्यर नीच माणूस म्हणाले आणि मोदींच्या बद्दल सहानुभूती निर्माण झाली. तर सोनिया गांधींनी मोदींना मौत का सौदागर म्हटलं आणि त्याचा फायदा मोदींना झाला. या सगळ्या वक्तव्यानंतर काय घडलं हे सगळ्यांना माहीत आहे.
नेत्याच्या एका वक्तव्यामुळे निवडणूक फिरू शकते हा आजवरचा अनुभव आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात शब्द फक्त शब्द नसतो, तो मतदारांच्या भावना, अस्मिता आणि अनुभवांना हात घालतो. त्यामुळे लातूरमध्ये रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य भाजपच्या कार्यकर्त्यांना उत्साहित करण्यापेक्षा काँग्रेसच्या नेत्यांना चेतवणारं ठरलं. आता हे सगळं डॅमेज कंट्रोल करणं लातूरचा गड सर करायला मैदानात उतरलेल्या निलंगेकरांसमोरचं एक मोठं आव्हान असणार आहे. विलास बडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.